दादांनी सांगितलं की होय. पाण्याचा प्रश्न उद्भवतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात। आणखी काय समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या? साधारणतः इलेक्ट्रिकची प्रॉब्लेम या समर्थनगर आणि या परिसरामध्ये जास्त करून नेहमी करता इलेक्ट्रिक म्हणजे गायब असते. हा, साधारणतः अल्टरनेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि बऱ्याचशा लोकांची ओरड पण आहे की का कसं याच्यासाठी पर्याय योजना काय करता येईल. तर ते दीर्घ काळापासून आहे. माझ्या मते ही समस्या साधारणतः 9-10 वर्षापासून असावी, पण त्याच्यावर काही अजून तोडगा निघालेला नाही. आणि जी विकास कामं म्हणता तुम्ही, ती साधारणतः बऱ्यापैकी विकास कामं आहेत, पण ती रखडत होतात. ती म्हणजे टप्प्याटप्प्यानं होतात. जसं रस्त्याचं आहे, अनेक दिवस ते रखडलेलं राहते आणि मग कधीतरी ते कालांतरानं पूर्ण होते. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे बरं. विकास कामं बऱ्यापैकी आहे. नगरसेवक आता नावानिशी आम्ही काही बोलत नाही, कारण हा जो पिरियड आहे, हा आता इलेक्शन पिरियड असल्यामुळे बऱ्यापैकी काही 2-4 लोक आहेत ते ॲक्टिव्ह असतात. असे कोण कोण ऍक्टिव्ह लोक आहेत जे आले ते तुमच्या? नावं मी सांगत नाही, कारण नावं त्यांच्यासमोरच सांगतो. नाही, आता नाव तुम्ही घेऊ नका, मात्र तुम्हाला काय वाटतं आता 2017 साली या ठिकाणी भाजपला चांगलं यश मिळालं होतं, होय. एकंदरीत आता काय परिस्थिती वाटते? कारण जरा राजकीय उलथापालथ झालेले या ठिकाणी, अनेक जण वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहेत. माझे मित्र लोणावळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणता पक्ष, कोण व्यक्ती कुठे आहे, कोणत्या पक्षात आहे, हे काही तुम्हाला आम्हाला न कळेनासं झालेलं आहे. आणि कोण कोणत्या पक्षात जाईल आणि कोण कोणत्या पक्षातून उभा राहील म्हणजे निवडणुकीसाठी, याचं सगळे लोक सर्वसाधारण मतदाता संभ्रमात पडलेला आहे. आम्ही काय समजावं.